आज चाय बरोबर खाल्लं मी. गुड डे, तुला हॅपी बर्थडे. मला 20 रुपये भेटेल ना. चालू गाडी मी चढतो गाडी चालू नंबर प्लेट ज्याला लागी जा कुठली बशी होऊन पडेल. ये तो खुदनी लगी जाती है. सर्व्हिसिंग कडे होते. तो चलिए शुरू करते हैं. तर नमस्कार मित्रांनो, मी पियाने साक्षी आपलं आज स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला 6वा ब्लॉग आहे आणि तो असा असेल की आज आपल्याला जायचं आहे काळा चौकीचा महागणपती आहे, तसा आगमनाला. सो मी आत्ता उठलो काहीतरी 12 वाजता उठलो, कारण की मी सकाळी रात्री लेट घरी आलेलो अशामुळे. आणि सकाळी परत मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बोललो होतो कालच्या, की जो आज आपण अपलोड केला त्याच्यामध्ये बोललो होतो की मला सकाळी 4 वाजता उठून ब्लॉग एडिट करून पोस्ट पण करायचं आहे. सो मोबाईलला स्टोरेज कमी असल्या कारणाने मला ते आजच पोस्ट करायला लागला ब्लॉग. आता तो पोस्ट केला आणि डिलीट करून टाकला. आता हा नवीन ब्लॉग चालू करतो आहे. अजून आपली काय तयारी नाही झाली. मी गेलो होतो सलूनमध्ये हेअर आणि बियर्ड सेट करायला. सो आज आपण जाऊ घरी आणि चेंज करू. हे बघा असे भांडतात बघा इकडे. सो आपण जाऊ आता. क्लायमेट पण बघा कसं आहे. सो जाऊ आपण. चेंज कॉल केला होता आम्ही. कॉल काय उचलला नाही त्याने, झोपला असेल बहुतेक. काल खूप थकलेलो कारण की काल आम्ही पूर्ण चाललो आहे ना जास्त. सो बघू, झोप पण पूर्ण झाली नाही आता. आणि मी काल दुपारपासून जेवलो नाही आहे. सकाळी फक्त नाश्ता वगैरे केला आणि सलूनमध्ये गेलेलो. सो चला नंतर तुम्हाला भेटतो तयारी करूनच. सो फायनली आपण निघालेलो निघालो आता आपण. आता बघू, चालत निघालो सध्या इथे. आता रिक्षा वगैरे करायला लागेल आपल्याला. फुल रेडी. आता आम्ही आत्ता उठला आहे. मी कॉल केला होता त्याला. आता वाजलेत आपल्या 2:30 वाजले आहेत. तिकडे कधीच चालू झालं असेल. आम्ही आत्ता उठला. आता फ्रेश व्हायला गेला आणि वडा पण येतो आपल्याबरोबर. तो तर अजून अंथरुणातच होता. आता उठलेत दोघं पण. कधी येतील डोंबिवलीला, म्हणजे वडा आपल्याला कुर्ल्यालाच भेटेल, आम्ही आपल्याला डोंबिवलीला भेटेल. सो बघू आपण आता रिक्षा करू इथून, आम्हाला भेटू. चला. भेटला आता आपल्याला. आज मेगा ब्लॉक आहे तर ट्रेन लेट आहेत भरपूर. आम्हाला काहीतरी 2:37ची ट्रेन आहे. आणि कालचा ब्लॉग अजून पण एडिट झालेला नाही आहे. आमच्या दोघांमध्येच काल झालेला बोलणं, कोण पहिला एडिट करून पोस्ट करणार आहे. मी पोस्ट करून झालो आहे, अपलोड पण केला. ठीक आहे, ट्रेन आल्यावर भेटू. उतरलो आम्ही चेंज पोखळीला. चालू ट्रेनमधनं उतरायला लागला आम्हाला. आणि फास्ट ट्रेनला बसलेलो आम्ही. चेंज पोखळी मला इथपर्यंत ऐकायला नाही आलं. मला इथपर्यंत ऐकायला नाही आलं. उतरलो आहे चेंज कामाला चाललो आता. मेन ऑफिसला कामाला चाललं DA सेक्शन.
आपले आनंद शिंदे. आपले ऑफिस मित्र आकाश खांबे यांचं आगमन झालंय चिंतामणी नगरीमध्ये. खूप दिवसांनी खूप दिवसांनी भेटलो आम्ही. या सेटअप. अरे एवढा तिथे क्राऊड आहे ना, म्हणजे आम्हाला काय करायला मिळत नाहीये तिथे. म्हणजे अक्षरशः आम्ही एकमेकांवर असं सोडून दिलेलं आहे एकमेकांना. पब्लिक मागे नेते तर मागे जातोय, पुढे नेते तर पुढे जातोय. हा महिन्याचं एक पण शूट तिथे काहीतरी काय घेतलंच नाहीये. घेतलं बाबा, सगळं घेतलं. आम्ही नाश्ता वगैरे जरा करतो, दुकान शोधतो आम्ही. दुकानच भेटत नाहीये नाश्ता करायची. आहे का एवढी भूक लागली ना दुपारी, फक्त जेवून आलेलो. वडा बघा, वड्याचं बघा काय, वडा काय खातो दाखवा. वडा काय खातो ते बघा, पूर्ण खोलून दाखव. जवळ नाही जरा. चिंच हे बघा, हे बघा. त्याचे पण पूर्ण पैसे दिले नाही त्यांनी. तर आत्ता आपण जेवू थोडा इथे सगळे. खांबे आपल्याला आजचा स्पॉन्सर आकाश खांबे. 2 शब्द त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया. ऐकून म्हणजे ते बोलतील काहीतरी आपल्याला. आम्ही आता इथे जनतामध्ये बोलतो आहोत. जनतामध्ये फर्स्ट टाइम शिरलो, देसीवर होता. आपण ऐकून पळालो. अरे हा सीन झाला तुम्हाला बोलतो. इथे खाली ना देशी बार म्हणून आहे, तर आम्हाला माहीतच नाही. आम्ही जेवायला आतमध्ये घुसलो वगैरे, आणि गेल्यानंतर ना सगळे जेवढे माझे सिनियर सिटीजन होते त्यांचं एक्सप्रेशन असे बघाल ना की कोणतरी आतंकवादी आतमध्ये असे आले, एंट्री केले असे होते. नंतर आम्हाला पण नाही समजलं. नंतर आम्हाला ना आम्हाने ऑर्डर दिली तिथे काहीतरी बोलला आम्हाला. तर तिथे डायरेक्ट बोलले आम्हाला की सर यहाँ पे खाली देशी दारू मिळत आहे. नंतर आम्हाला समजलं की असे काय, म्हणजे एवढे असे का बघवते, सगळ्यांचे रिॲक्शन असे का होते आमच्याकडे बघून. तर आता आम्ही वरती आलो आहे, तिथे जनता बार म्हणजे हॉटेल आहे काहीतरी, तर आम्ही वरती येऊन बसलो. तर आता जेवू आपण. आणि हा रडत होता, जेवायला नाही दिला त्याला. बोलतो असं जेवून आले, मला जेवायला देत नाही. बोला आता काय ते बोल. जेवल्यानंतरच आपण बात करू. गणपती बघूया काय काय नाही. तब्येत पण ठीक नाही वाटत. काळा चौकीचा महागणपती तो आणि त्याच्या ऑफिसमधले कोण बघत असतील तर आधी सांगतोय. हा? हा आजारी होता. आणि आवाज नाही ते बॉडी आता पोचलो आपण करिअर स्टेशनला. स्टेशन पाऊस पडतो थोडा, अच्छा मग ब्लॉग काही लवकर घेतला नव्हता. लाकडे बघ आता ब्लॉग चालू रे बाबा. सो सॉरी, आम्ही ब्लॉग चालू होता पण मी आकड्याचा विषय काढला. पोचलोय करिअर स्टेशनला. आता इथून चाललोय आम्ही. हे वडा कुठे, वडा वडा शिंदे. तर आता पोचतो आपण करिअर स्टेशनला. इथून हे जायचं ना खरं भांडूपला. आम्ही भांडूपला चाललोय. बॅटरी थोडी म्हणजे चार्जिंग नाही फोनला, सो पळतोय. ट्रेन आली आहे, सो अरे इथे 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 हे आली गाडी. तुम्हाला आम्ही ट्रेनमध्येच भेटतो डायरेक्ट. चला आता भांडूप स्टेशनला उतरलो आम्ही. इथून आता कोकण नगरसाठी आपण रिक्षा किंवा बघू आता जवळ असेल तर चालत जाऊ. हे कसं जायचं आहे? ऑटोने जायला लागेल बहुतेक. भांडूपला उतरलो आम्ही बघा. आता ट्रेन गेली, आज ट्रेनने उतरलो आम्ही. 27, 28, 29, 30, 31 बरोबर 31. थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुला मी लगेच 10-15 मिनिटात फोन करतो. आता इथून ऑटो बघा, ऑटो करतोय हा खांबे आपला. शेअरिंग नाही रे. हे शेअरिंग तिकडे. चौघं नाही घेत ना कोकण नगर. अरे मग लाईन छोटी तर आहे, किती लाईन आहे ती बघ ना. चल एक काम कर, हायवे बाहेरूनच चल, रोडावरून. मी काय बोलतोय, रोडावरून पकडणार. चल ना, रोड लय पुढे आहे. कोकण नगर एवढा पुढे काय म्हणता? डायरेक्ट घ्या ना, यांना विचारा ना कोणाला तरी. मी काय बोलतो, लाईन छोटीच आहे अमय. लाईन असं पण कमीच आहे. शेअरिंग मध्ये आपण वेगवेगळे रिक्षा येते तर डायरेक्ट तरी इथून ऑटो वगैरे जात नाही. शेअरिंगला लाईन खूप आहे.
असं वाटतं तिथे. जो तो ऑटोवाला बोलतो लाईन लावायला लागेल तिकडे. हो मी काय बोलतो हायवे वरून पकडू ना डायरेक्ट. अरे हायवे लांब असेल ना बाई. एकदम सरळ. चालत आहे करोडे. जवळ आहे. जवळ आहे रे. हायवेनं चालत आहे करोडे. चल मग चल. चला चालत आता काय करायचं. उशीर तर झाला आपल्याला. 6 वाजेपर्यंत आहे ना. चालत चाललो आम्ही आता लोक. 3 घंटे आहेत आपल्याकडे. चालत आम्ही चाललोय. 3 घंटे 2 घंट्यात थांबा खांब्याला जरा काहीतरी बोला तुमच्याशी. बोला. चालत चाललोय. कोकण नगर. चला आता डायरेक्ट लोकेशनला गेल्यावर भेटू. थोडा रस्त्यामध्ये आम्ही बघू काहीतरी घ्यायचा प्रयत्न करेन मी. कोकण नगर. डायरेक्ट. चालेल चला भेटू आता लोकेशनवर डायरेक्ट. करतोय कुठे? चला आता आपल्याला ऑटो मिळाली इथून भांडूपवरून. पण चाललोय. अमयने आत्ताच त्याचा ब्लॉग बंद केला, म्हणजे हे केला स्टॉप केलाय. आपण तो बोलला की लोकेशनवर जाऊन भेटू आपण खास चाललोय अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा परफॉर्मन्स बघायला. म्हणजे आपण काळाचौकीवरून निघालो घरी जाणार होतो, पण मध्येच आपल्याला ट्रेनमध्ये असं काहीतरी ती बोलत नाही का अवजासा सुचते असं सुचलं आपल्याला. किडा कलाकाराचा किडा. आता ते वेळ तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्येच बोललेलो आपल्याला किती वेळ आहे त्या बाबतीमध्ये. तर आपण चाललोय कोकण नगरचा राजा बघायला. ते जे म्हणजे तिथे किती काय आपलं कोण परफॉर्मन्स करणार आहे. ढोल पथक असतील, बँजो आहे, त्यांचं आपण वाईट घेऊ एकेकाचे. वडा पण आहे. आणि आपल्याला कंटिन्यू करतो वडा. हा त्याने फ्लॅश पकडला. लाईटमॅन आता सध्या लाईटमॅन झालाय तो. तर मग आपण आता डायरेक्ट लोकेशनवर जाऊनच भेटू तुम्हाला. पाऊस वगैरे नशीब पावसाने मेहरबानी केली. पाऊस आपल्याला अजिबात 2 दिवस कुठेच नाही लागला काल पाऊस. पण नव्हता आज. बघा तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पुढे. आपण डायरेक्ट तुम्हाला लोकेशनवर जाऊनच भेटतो. चला.
आपण आता इकडून निघालो आहे भांडूपवरून. आत्ता म्हणजे अजिंक्यचं अजिंक्य म्युझिकलचा आपल्याला बघायला भेटला परफॉर्मन्स थोडाफार तरी म्हणजे रेकॉर्ड म्हणजे केलं आपण ब्लॉगमध्ये घेतलं आहे. काही म्हणजे एवढं लांबून येऊन काय भेटलं नाही असं नाहीच आहे. 3-4 फुटेज आपल्याला भेटला चांगला त्यांचा परफॉर्मन्सचा. बघू आता इथून निघालो आहे. आत्ता डायरेक्ट आपण भेटू डोंबिवली स्टेशनला किंवा बघू या भांडूप वगैरेला आम्हाला जर करायला भेटला तर, कारण की हे लोक माझ्या खूप पुढे गेले चालत मी मागे राहिलेलो. मला ब्लॉग कंटिन्यू करायचा होता. तर आता भेटू आपण डायरेक्ट भांडूप स्टेशनला. भांडूप नंतर मग तिथे आपली काय मस्ती चालेल ते करू. आणि आत्ता एकाकडे पण जाऊ दादा तुम्हाला काही सांगत नाही. ठीक आहे आपण भेटू भांडूप स्टेशनला. तर आम्ही आत्ता डोंबिवलीला उतरलो आहे. बघू शकतो ह्याच ट्रेनने आलो आम्ही इथे. थोडा असा
एकदम हे वाटतंय चेहरा एकदम रडल्यासारखा. तर खराब हे बघा तोंड बघा, कालपासून जाम झोप चाललंय, झोप जाम. नाही, जेवण वेळेवर नाही, काहीच नाही. असं वाटतंय कधी झोपतो असा. घरी जाऊन कधी बेडवर पडतोय असं, जेवायची पण इच्छा नाही आहे घरी जाऊन. आत्ता आम्ही सकाळपासून म्हणजे आत्ता आम्ही काहीतरी ते काय खाल्लं मग भजीपाव भजीपाव खाल्ला. ते मुलं आपण ह्याला भांडुपला जेव्हा खांबेला आपण सोडला तिथे. मला तर जाम झोप आली. आता नेक्स्ट ब्लॉग कधी असेल सोबत बघू. लवकर भेटू. सरप्राईज आहे तुम्हाला, पण लवकर. असेल बहुतेक मोठा सरप्राईज असेल. मोठा आहे मोठा, आणि तो मचवणार तो लॉक आपण. बघू आता, विचार देवाने केला तर परत सोबत भेटू. कालच बोललो ना मी, आजचा म्हणजे आज एक ब्लॉग, कालचा ब्लॉग आज टाकला. त्याच्यामध्ये मी टाकलं होतं की खूप दिवसानंतर एकाच फ्रेममध्ये. आता परत बघू ही फ्रेम लवकर कधी येणार. जुळते ते. लवकर येऊ एका फ्रेम मध्ये. चला चला भेटू. भेटू. चला चल बाय. कॉल कर. हा वेस्ट मी. ए कॉल कर घरी. चला आम्ही गेलाय. सो आपण पण जाऊया. मी ॲक्च्युली पहिला डब्यात इकडे उतरलेलो, पण आम्हासाठी मला इकडे यायला लागलं कारण की आम्हाला ब्लॉग एंड करायचा होता. सो आता आपण जातोय खाली ऑटोकडे. ऑटो मिळणार नाही मिळणार का माहिती नाही, बघू ऑटो मिळते का. तो मिळेल नाही मिळणार माहिती नाही, बघू. कारण की आपल्या इकडे एक रस्त्याचं काम चालू होतं, ते लवकर मिळत नाही ऑटो, यायला कोण मागत नाही तिकडे. बघू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. कमेंट तुमची भरपूर एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे चॅनलला. जेवढे व्ह्यूज येतात तेवढे तरी ॲटलिस्ट सबस्क्राईब झाले ना तरी बस झालं. आजचा ब्लॉग, कालच्या ब्लॉगपेक्षा मला वाटतं आजचा ब्लॉग बेस्ट असेल. कारण की आज आम्ही आमचं 100% द्यायचं ट्राय केलं आहे. कारण की कालच्यासारखं म्हणजे काल 6 ते 7 बँजो म्हणजे लाईनीच उभे होते, आणि जो तो आपापले म्हणजे एकाच टायमाला सगळे एकदम वाजवत होते. म्हणजे आज कसं, आज थोडा म्हणजे डिसिप्लिन होता वाजवण्यामध्ये, की तुम्ही आधी वाजवा नंतर आम्ही वाजवतो असं त्यांचं चालू होतं. मोर्यावाले होते आपल्या कल्पेशचा ग्रुप, आणि यंगस्टारवाले होते. सो ते म्हणजे कसं बोलतात ना, एक बारीने वाजवत होते. म्हणजे त्यांचं एकदा तुम्ही वाजवा एकदा आम्ही वाजवतो असं त्यांचं चालू होतं. सो त्याच्यामुळे ना आपल्याला एकदम आवाज क्लिअर, म्हणजे साऊंड क्वालिटी एकदम चांगली आली आहे ब्लॉगमध्ये. कालच्या हरकत नाही, काल म्हणजे 3-4 बँजो एकदम एकत्र मिळून वाजवत होते, तर त्यांच्यामुळे आवाज प्रत्येकाचा म्हणजे वेगवेगळा आवाज येतो एकाच ह्याच्यामध्ये. सो आज जसं म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये असं काय होणार नाही तुम्हाला. सो चला बघू आता, थोडा भेटू आपण ऑटोमध्ये उतरल्यानंतर. ब्लॉग मी एरियात गेल्यानंतर मग एंड करेन, कारण की चार्जिंग पूर्ण गेली आहे, 4-5% चार्जिंग राहिली. सो भेटू आपण एरियामध्ये. आता उतरलो आपल्या गोपीनाथ चौकात. आता चालत जायचं आपल्याला, थोडं लांब आहे, 15 मिनटं लागतील चालायला. तर आजचा ब्लॉग सांगा तुम्हाला कसा वाटतं वगैरे, कमेंट करा. ब्लॉगला कसं वाटतं तर तुम्ही कधी सांगत तर नाही आहे, फक्त ब्लॉग बघताय, सबस्क्राईब पण नाही करत आहे. कालच तुम्हाला बोललो, त्या ब्लॉगला तुम्ही बघताय ना तेवढे व्ह्यूज येतात ना, त्याच्या अर्ध्या म्हणजे 50% तरी सबस्क्राईब करा. तुम्ही ब्लॉग तर पूर्ण बघताय, मग लास्टला जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करायला काय होतं आहे. असं करू नका. ब्लॉगला नक्की लास्टपर्यंत बघा, सबस्क्राईब करा. त्याच्या पुढे बेल आयकॉनचं चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर नोटिफिकेशन ऑन करा. नवीन आता ब्लॉग तुमचे म्हणजे तुम्हाला येतच राहतील. आपण असंच दुसरा, आता आपल्याला भरपूर ग्रुपकडून ऑफर आली आहे, आपण त्यांच्याकडे जाऊन वाजू, त्यांचे म्हणजे त्याचे ब्लॉग आपण करू. तुम्हाला त्या ब्लॉगचं नोटिफिकेशन येण्याआधी तुम्हाला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे.
हा ब्लॉग बघा तुम्हाला आवडतोय कसा वाटतंय काय. कालच्या ब्लॉगचे तुम्ही अजून काय रिव्ह्यू दिले नाही आहेत, सो बघा त्या ब्लॉगचे पण रिव्ह्यू द्या चांगले. तो आवडला आहे की नाही तुम्ही सांगितलं नाही अजून. आत्ता ब्लॉग म्हणजे बहुतेक 10 तारखेला असेल. 10 तारखेला आपण बहुतेक भिवंडीचा महाराजा किंवा आपल्याला एक मोठा दौरा आला आहे. आता त्या समोरच्या ग्रुपवर आहे, त्या लोकांनी बोलवलं आपल्याला, तर आपण जाऊ, नक्की जाऊ. कारण की म्हणजे बाहेर असेल, आउट ऑफ मुंबई आहे तो दौरा. आउट ऑफ मुंबईच्या दौऱ्याला जायला आवडेल आपल्याला. बघू, त्या लोकांनी बोलवलं तर आपण नक्की जाऊ. चालेल, चला मग. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा, नक्की सांगा. आणि आता ह्या ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा, ह्या चॅनलला आपल्या. नंतर मग आता तुमचे ते म्हणजे नवीन नवीन ब्लॉग येतील तुम्हाला, ते येतं म्हणजे सांगायची गरज नाही लागणार, ते नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.